नमस्कार. आज आपण पाहणार आहे श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या आजोबांचा अल्पपरिचय. रानोबा हे रंगनाथ महाराजांचे पंजोबा. रानोबांचा मुलगा आबा म्हणजे गुरुजींचे आजोबा हे अंतर्मुखी भक्त होते. वडिलांचे निर्ममत्व, निरहंकारिता, निष्कलंक जीवन, निस्पृहता आणि श्री विठ्ठलावरील निर्व्याज प्रेम यामुळे आबांना आपले वडील हे केवळ वडील नव्हे तर देवस्वरूप वाटत. तुका म्हणे माय बापे अवधी देवाचीच रूपे असा त्यांचा प्रत्यय होता. आबांचे पाठांतर अगदी दांडगे होते. संपूर्ण तुकोपनिषद त्यांनी पाठ केला होता. पंढरपूरच्या वारीच्या वाटेमध्ये ते सतत तुकोबांचेच अभंग गात असत. पंढरपूरला पोहोचेपर्यंत एकदा म्हटलेला अभंग ते पुन्हा म्हणत नसत. मुखी तुकोबांचा अभंग आणि अंतरी विठ्ठल अशी त्यांची चित्तावस्था होती. आबांनी विपुल परमार्थ जन्मभर केला पण त्याचा कधी उच्चार केला नाही. पंढरीच्या मासिक वारीचा परिणाम आबांच्या शरीरावर होऊन वृद्धापकाळी ते पांगळे झाले. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय असे म्हणत ते विठ्ठलरायास आळवीत. त्यानंतर पायी जाता येत नव्हते म्हणून त्यांनी घोड्यावरून पंढरीच्या वाऱ्या केल्या पण आपले व्रत जीवनभर सोडले नाही. पंढरीची वारी जन्ममरणाची एरझार संपवण्यासाठी असते असा त्यांचा भाव होता म्हणून त्यांनी कधी वारी चुकविली नाही. हो, पण आबा पांगळे जरी झाले तरी त्यांनी वारी न चुकवता घोड्यावर बसून का होईना पंढरीची वारी केलीच. पंढरपूरच्या वारीला त्यांचा मुलगा म्हणजे कोंडीबा हा नेहमी सोबत असायचा, जो अगदी निस्सीम मातृपितृभक्त होता. आबा एवढे पांगळे झाले होते की त्यांना स्वतःहून घोड्यावर बसता देखील येत नव्हते. त्यांना कुणीतरी घोड्यावर बसवावे लागत होते. एकदा त्यांचा मुलगा म्हणजे कोंडीबा इकडे तिकडे कुठेतरी गेला तेव्हा कुणीतरी येऊन आबाला घोड्यावरती बसवलं. कोंडीबा बाहेर गेलेला होता पण आबांनी आपली नगर प्रदक्षिणा चालूच ठेवली. कोंडीबाने तेवढ्यात पाहिलं की आपले वडील घोड्यावर बसून प्रदक्षिणा करत आहेत. जवळ येऊन त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं की तुम्हाला घोड्यावर कुणी बसवून दिले? तेव्हा आबा म्हणतात, मला श्री ज्ञानोबा राय आणि श्री तुकोबा राय यांनी घोड्यावर बसवून दिले, कारण मला उद्या जायचे आहे असे आबांनी हळूवारपणे मुलास सांगितले. कोंडीबाला याचा अर्थ उमगला नाही, पण याचा अर्थ उमगण्यासाठी त्याला जास्त वाटही पाहावी लागली नाही, कारण दुसऱ्या दिवशीच आबांनी सकाळी पांडुरंगाच्या जय जयकारात आपला देवरूपी देह देवाच्या चरणी समर्पित केला. नित्यसेविला मी निदानी सेवकू होय असे घडले. जणू काही वैकुंठीच्या प्रस्थानासाठीच ज्ञानोबा तुकारामांनी आबांना घोड्यावर बसवून दिले असा हा पंढरीरायाचा निस्सीम भक्त देवनाम गात वैकुंठाला गेला पण सांगावा सांगून गेला. रामकृष्ण विठ्ठल बोला, आबा जातो वैकुंठाला. एवढ्या दिव्य विभूतीच्या पोटीच पुढच्या पिढीमध्ये एवढी अशी महान विभूती रंगनाथ महाराज परभणीकर ही जन्माला आलेली होती. पुढच्या भागामध्ये आपण गुरुजींच्या वडिलांचा परिचय आणि रंगनाथ महाराज परभणीकर यांचा जन्म पाहणार आहेत. धन्यवाद.